मी गेलेलो महाराष्ट्रातला आतापर्यंत सर्वात खतरनाक आणि जीवघेणा खेळ बघायला. मरता मरता वाचला तो, असं म्हणालो अन बैलगाडा आमच्याच दिशेने येत होता. तो खेळ खेळायला आत्मा सुद्धा 2 वेळा विचार करेल. तुम्हाला सांगू का, ह्या अक्षरशः एक वेळ मरणपत करतील, पण हे बैलगाडाचा ना त्यांच्या अंगात कधी जाणार नाही. ही निव्वळ शर्यत नाही, तर शेतकऱ्यांचा श्वास, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 100 वर्षा आधीपासूनची परंपरा आजही या मातीत खेळली जाते. आणि याच खेळासाठी बाहेरच्या देशाला चक्क शेतकऱ्यांविरोधात राजकारण करावं लागलं. तिथे सुरू झालं इंटरनॅशनल राजकारण. काही उपयोग नाही रे, राजकारण लय वंगाळ आहे. आता काय सांगायचं, पण आता काय होतं ते राजकारण, जे आपल्या साध्या शेतकऱ्यांविरोधात बाहेरच्या देशातल्यांना करायला लागलं. शर्यतीत एवढ्या जणांचा बळी का जातोय? बैलगाडी शर्यती दरम्यान जीवाचा थरकाप उडवणारा अपघात पाहायला मिळाला. आणि असं शर्यतीमध्ये आहे काय की एवढी भूक ताण सोडून माणसं एवढी वेडी आहेत यासाठी? घाटात धुरळा उडला की समजायचं नात फक्त बैलगाडा शर्यत. बैलगाडा शर्यत. नक्की बैलगाडा शर्यत म्हणजे काय आणि ती कशी खेळली जाते? बैल कोणी म्हणलंच नाही पाहिजे, ही म्हणजे आपली घरची लक्ष्मी. नात काय संपायचं नाही. संपणार नाही, जवळ जीवात जीवाय तवर होणार, संपणार नाही. लागता लागताच्या ठेंबा ठेंबा थांबणार आहे. बैलगाडा हो, शर्यत बैलगाडा शर्यत. आयुष्य 5 वर्ष कमी द्या पण येऊन नात द्या. हे नाही तर काहीच नाही, असं आहे. तुझा आणि बैलाचं नातं कसं आहे? बैल मानतच नाही, तो भावच आहे आमचा. एकदम आमचा सदस्य घरातला असा. म्हणजे घरातला एक सदस्य आहे आमचा. काय बैल हे आता आमच्या घरातला मेंबर असल्या त्याचा. ते पण टेन्शन माणसाला असलं आणि ते जर मैदानात आला ना तर ते टेन्शन सगळं विसरून जात. ते रक्तात नाद आहे. रक्तात नाद आहे आपल्या, रक्तात सगळीकडे भरलाय नाद. हा नाद सोडणार नाही सोडणार. जेवण आहे तो जिवंत आहे तोपर्यंत सोडणार नाही. नाही. आणि नवीन पिढीला 1-2 शब्द सांगा की संस्कृती आपली जप्पा. नाही, संस्कृती सांगा. जपा आणि आपले संयमाने खेळ खेळा. प्रत्येकानं नाद म्हणून खेळा, ईर्ष्या कोणाशी धरू नका. मागं बैलगाडा शर्यत सुरू आहे आणि तुम्ही मला सांगा की महाराष्ट्रात आज कुठल्या बैलाची जास्त हवा चालू आहे? सांगा लवकर. बैलगाडा शर्यत हा शेतकऱ्याचा आणि बैलाच्या नात्याचा खेळ आहे. बैलगाडा शर्यत ही एका बैलाची नसून एकत्र 2 बैलांची शर्यत आहे. 2 बैल, 1 गाडी आणि 1 सावधी. एका शर्यतीमध्ये कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 7 ते 8 बैलगाड्या पळू शकतात. आणि त्यांच्यामध्ये पहिला तो व्हाईट लाईनला क्रॉस करेल तो राहतो त्या राऊंडचा विनर. प्रत्येक जिंकलेल्या बैलगाडीची पुन्हा तशीच सेमीफायनल होते आणि त्यानंतर तशीच ग्रँड फायनल होते. आणि मी ग्रँड का म्हणलं हे तुम्हाला शेवटी नक्की कळणार आहे. ही जी व्हाईट लाईन आहे त्या व्हाईट लाईनच्या आत फक्त बैलाचा नाही तर बैलाला धरणाऱ्या माणसांचाही पाय आत लागतो. आणि जर थोडा जरी पाय व्हाईट लाईनच्या बाहेर असला तर ती बैलगाडी फॉल धरली जाते. प्रत्येक बैलगाडीसाठी सेपरेट ट्रॅक बनवलेला असतो. जो ठरवून दिलेला ट्रॅक आहे ती बैलगाडी त्या ट्रॅकवरच पळाली पाहिजे. स्वतःचा ट्रॅक सोडून जर बैलगाडी दुसऱ्यांच्या ट्रॅकमध्ये गेली तर तिला तसाच घरचा रस्ता दाखवतात, म्हणजेच ती गाडी फॉल दाखवतात. बैलगाडी म्हणजे बैल आणि गाडी. जी गाडी दोन्ही बैलांच्या मध्ये असते त्याला गाडा म्हणतात आणि जी बैलगाडी चालवतो त्याला सावधी. बैलगाडीच्या स्पीडमध्ये बैलांबरोबर सावधीचाही तेवढाच वाटा असतो. शर्यतीचा ट्रॅक हा जवळजवळ 1 किलोमीटर इतका असतो. सर्व बैलगाड्या पांढऱ्या रेषेवर तयार झाल्या तर त्यांच्या समोर झेंडा हातात धरून एक माणूस उभा असतो. तो झेंडा पडला तर शर्यत चालू. एवढा चांगला खेळ रंगतोय म्हणलं कुणाला तरी खुमखुमी येतेच. त्याला चांगलं झालेलं कसं आवडेल? आणि तिथे सुरू झालं इंटरनॅशनल राजकारण. एका ट्रॅक्टर विक्री कंपनीच्या निदर्शनात आलं की महाराष्ट्रात प्रत्येक शेतकऱ्याकडे शेतात नांगरायला बैल आहे आणि अशामुळे त्यांचा ट्रॅक्टर महाराष्ट्रात जास्त विकला जाणार नाही. म्हणून त्या कंपनीने पेटा या संस्थेच्या मदतीने प्राणी प्रतिबंधक क्रूरता कायदा असे संबोधित सर्वोच्च न्यायालयात झेप घेतली. बैलगाडा शर्यत बंद झाली त्यामुळे बैलही कमी झाले.
शेवटी 16 डिसेंबर 2021 साली गरजेचे काही नियम आणि अटी लावून शर्यत पुन्हा सुरू करण्यात आली. तुम्हाला वाटत असेल की हा नाद फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे, तर थांबा. स्पेनचा बुल फायटिंग किंवा अमेरिकेची रेडिओ स्पर्धा संपूर्ण जगाला माहिती आहे. तशीच महाराष्ट्राची ही बैलगाडा शर्यत जगाच्या पातळीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून 7 समुद्र पार बसलेला परदेशी नागरिक ही महाराष्ट्रातल्या घाटातल्या लाईव्ह प्रक्षेपणावर डोळे लावून बसतो. हा खेळ फक्त संस्कृती नाही तर ग्लोबल ब्रँड बनण्याचं ताकद ठेवतो. बैलगाडा शर्यत ही ताकदीवर जिंकता येते, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. मैदान मारण्यासाठी गरज असते ती अचूक रणनीतीची आणि बुद्धिबळासारख्या चालीची. घाटातल्या त्या अरुंद रस्त्यावर आपली गाडी आधी कशी काढायची, दुसऱ्यांच्या गाड्याचा वेग कसा रोखायचा, कोणत्या नंबरला आपली गाडी सुटणार आणि यावरून संपूर्ण शर्यतीचा निकाल कसा बदलतो. ही केवळ शर्यत नाही, ही सेकंदाला बदलणारं गणित आहे. आणि हे समजायला अभ्यास मात्र चोख लागतो गड्या. हाच तो खेळ जिथे मालकाचा जीव बैलाच्या पायात अडकतो. हाच तो खेळ ज्याने वर्षानुवर्ष बंदीचा वनवास भोगला. आणि हाच तो खेळ जिथे धूळ उडते नशिबाची, ताकद आजमावती जिद्दीची आणि नाद घुमतो मर्दाच्या अंगातल्या सळसळत्या रक्ताची. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या शेतकऱ्याच्या दावणीला बांधलेला त्याचा जीव म्हणजे बैल, आणि त्याच बैलाची रेस म्हणजेच बैलगाडा शर्यत. बैलगाड्याचा पहिला नियम असा आहे की जर तुम्ही जो बैलगाडा पळवणार आहे आणि जो बैल आहे तो आजारी किंवा थकलेला नसावा, आणि जर असा कोण गावला तर तो कायदेशीर गुन्हा असतो. बैल जास्त पळावा म्हणून शस्त्राने त्याला टोचणे, मारणे हाही गुन्हा आहे. आणि शर्यती दरम्यान काठी, चाबूक, इलेक्ट्रिक शॉक असं काही आढळलं तर डायरेक्ट त्याला बर्फाच्या लादीवच, म्हणजेच तुमच्या भाषेत कठोर शिक्षा. बैल जर शर्यतीमध्ये पळाला असेल तर कमीत कमी 30 मिनिटं तो शर्यतीत भाग घेऊ शकत नाही. ती 30 मिनिटं त्याच्या रेस्टसाठी राखीव असतात. आतापर्यंत बैलगाड्यांच्या ऍक्सिडेंटमुळे खूप जणांना जीव गमवावा लागला. बैलाच्या धडकीमुळे किंवा गाडा अंगावर आल्यामुळे गंभीर दुखापत खूपदा होते. खराय गड्या, हा खेळ खेळावा मर्दानच. शक्तीचा उपयोग बायवर हात उचलून नाही तर मैदानात खेळून जातो. आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली प्रथा पुढं चालू ठेवली पाहिजे की रे गड्या. लोक विचारतात यात काय मिळते, पण त्यांना काय माहिती, जेव्हा सर्जा राजा शर्यत जिंकून मालकाच्या खांद्यावर डोकं टेकवतो तेव्हा मिळणारा तो आनंद कोणत्याही सोन्या नाण्यापेक्षाही मोठा असतो. हा व्यवहार नाही, हे वेड आहे.